वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश सोहळा 12 लोकांनी घेतला। वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश। सोमवारी विश्रामगृह दर्यापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक डॉक्टर धैर्यवर्धन कुंडकर, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय भाऊ चौरपगार, त्यांची जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष बाबूलालजी धाकडे, युवक जिल्हाध्यक्ष अंकुश वाघपांजर, उपाध्यक्ष सदानंद नागे, उपाध्यक्ष रुपेशजी वाट, उपाध्यक्ष प्रशांत वानखेडे, सचिव अशोकराव दुधळे, महासचिव अशोकराव नवलकर, जिल्हा सचिव अतुल पाटील नळकांडे, संतोष बगाडे, जिल्हा सचिव मंगेश भाऊ शिंदे, जिल्हा सचिव उपाध्यक्ष प्रवीण राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केलाय। पांडुरंग गोविंदराव बुध, महादेवराव गवाडे, बळीराम शंकरराव भगत, सुरेश चिंतामणराव नवलकार, मोहम्मद नईमभाई साहेबराव, बलरामजी बुर्डे, श्रीकांत सुभाषराव फुकटकर, उमेश शहा, जब्बार शहा, बबनराव जवंजाळ, इब्राहिम शाह, हसन शाह, संदीप भाऊ पातुर्डे, रामेश्वर भाऊ मुंदे, विठ्ठल भामदास नांदूरकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। मराठी 9 न्यूजसाठी हरिदासजी खाडे, दर्यापूर तालुका प्रतिनिधी। लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन एक वक्तव्य केलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण रद्द करू। आम्ही असं मानतो की काँग्रेस हा कायम जमीनदारांचा आणि ब्राह्मणांचा, उच्च जाती वर्णीयांचा पक्ष राहिलेला आहे। काँग्रेसच्या सुरुवातीपासूनचे सगळे अध्यक्ष बघितले हे सर्व उच्चवर्णीय आणि उच्च जातीय समाजाचे लोक आहेत आणि हा जमीनदारांचा पक्ष आहे। काँग्रेसला कधीही आरक्षण मान्य नव्हतं आणि म्हणून 1978ला मंडल कमिशननी जो मंडल आयोगाचा रिपोर्ट दिला होता तो जवळपास 1990 पर्यंत काँग्रेस पक्षाने तो दाबून ठेवलेला आहे। त्या दरम्यान 2 पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या 10 वर्षा कालावधीमध्ये काँग्रेसचे 2 पंतप्रधान होऊन गेले। शेवटी 90च्या दशकामध्ये व्हीपी सिंगांनी तो अहवाल बाहेर काढून ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे। राहुल गांधींचं हे जे वक्तव्य आहे हे सरंजामी मानसिकतेतून आलेलं आहे आणि त्यांच्या मनातला खरा भाव जो आहे ओबीसींबद्दलचा आणि मागासवर्गीयांबद्दलचा जो आकस आहे तो असा आम्ही मानतो की या वक्तव्यातून त्यांनी तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी संविधान वाचवायचं जे नॅरेटिव्ह वंचित बहुजन आघाडीने सुरू केलं होतं त्याची मोहीमच माननीय आंबेडकर साहेबांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती। तो मुद्दा हायजॅक करून तो आमच्याच विरुद्ध वापरला आणि आता जनतेसमोर राहुल गांधींच्या वक्तव्याने खरी परिस्थिती समोर आली। यांना आता आरक्षण रद्द करायचं आहे आणि म्हणून या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांच्या घरासमोर येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीतर्फे शांततेत तीव्र निदर्शनं केली जातील की तुमच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, मान्य करा, नाही तर राजीनामा द्या।